नमस्कार, मी मनीषाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत। तर मैत्रिणींनो, इथे आज आपण रव्याची कुरडई कशी बनवायची ते पाहणार आहोत। इथे मी 1 किलो रवा घेतलेला आहे। रवा स्वच्छ निवडून किंवा चाळणीने चाळून घ्यायचा आहे। त्यानंतर आता हा रवा आपल्याला स्वच्छ एक वेळेला धुवून घ्यायचा आहे। हे बघा, अशा प्रकारे हलवून आपल्याला स्वच्छ रवा धुवून घ्यायचा आहे। त्यानंतर यातील पाणी काढून टाकायचे आणि दुसरं पाणी घालून आपल्याला हा रवा 2 दिवसासाठी भिजत ठेवायचा आहे। भिजत ठेवल्यानंतर यातील आपल्याला पाणी सकाळ संध्याकाळ रोज चेंज करून घ्यायचं आहे। त्यानंतर तिसऱ्या दिवशी याच्या कुरडया बनवायला घ्यायच्या। तिसऱ्या दिवशी कुरडया बनवायला घेण्याच्या आधी यातील संपूर्ण पाणी हे अशा प्रकारे काढून घ्यायचं। हे अशा प्रकारे अलगद आपल्याला असं पाणी काढून घ्यायचं आहे। आता हा रवा आपल्याला एखाद्या चाळणीवरती किंवा कपड्यावरती घालून असा गाळून घ्यायचा आहे। हे असं केल्यामुळे यातील जो लालसर रंगाचा जो चोथा असतो तो वरती राहतो। चोथा काढल्यामुळे आपल्या कुरडया पांढऱ्या शुभ्र होतात। हे बघा, अशा प्रकारे सहज रवा खाली येतो। इथे मी अशाच प्रकारे सर्व रवा गाळून घेते। हे बघा, इथे अशा प्रकारे सर्व चोथा वरती राहतो। इथे सर्व रवा गाळून घेतलेला आहे। आता आपण रवा शिजण्यासाठी पाणी ठेवायचं आहे। इथे जेवढा रवा भरलेला आहे तितकंच आपल्याला पाणी घ्यायचं आहे। घरातील कोणत्याही एका पातेल्यामध्ये घालून जो रवा तयार झालेला आहे तो आपल्याला मोजून घ्यायचा आहे आणि जितका रवा भरलेला आहे तितकंच पाणी हे शिजण्यासाठी ठेवायचं। इथे आपला रवा एका पातेल्याला थोडासा कमी भरलेला होता, तितकंच अशासाठी पाणी ठेवलेलं आहे। हे प्रमाण अगदी बरोबर आहे। त्यानंतर आता इथे अशी बारीक धार लावून आपल्याला रवा पाण्यामध्ये सोडायचा आहे। अजिबात पटकन असा घालायचा नाही, त्यामुळे गाठी होऊ शकतात। अशा प्रकारे हळूच आपल्याला हा रवा सोडून घ्यायचा आहे। तुमच्याकडे दुसरं कोणीतरी असेल तर मदतीला घेऊ शकता। हे बघा, इथे सर्व रवा असा घालून घ्यायचा। इथे अजिबात गाठी गुठळ्या वगैरे तयार झालेले नाहीत। त्यानंतर आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि सर्व एकजीव करून घ्यायचं। मीठ घालून हे सर्व एकजीव करून घ्यायचं। मीठ हे नंतर या कारणाने घातलेलं आहे की आधीच जर मीठ पाण्यामध्ये घातलेलं असतं तर पातेले खूप काळे पडतात, त्यामुळे मीठ नंतर घातलेलं आहे। हे असं सर्व एकजीव करून ह्याला झाकण लावून आपल्याला 20 ते 25 मिनिटं वाफ द्यायची आहे। मध्ये मध्ये आपल्याला असं सतत हलवत राहायचं आहे 2-2 मिनिटाच्या अंतरावर। हे बघा, अशा प्रकारे एकसुद्धा गुठळी यामध्ये तयार झालेली नाही। झाकण लावत लावत आपल्याला 20-25 मिनिटं हे पीठ शिजवून घ्यायचं आहे। इथे तुम्ही बघू शकता आपलं पिठाचा पूर्णपणे कलर चेंज झालेला आहे। इथे आपलं पीठ शिजलेलं आहे। पीठ शिजलं आहे का हे कसं चेक करायचं, त्यामधून एक पिठाचा गोळा घ्यायचा आणि तो अशा प्रकारे गोळी बनवायची। तो हाताला चिटकत नाही आहे असं समजायचं की आता आपलं पीठ शिजलेलं आहे। त्यानंतर आता आपण याच्या कुरडया घालून घेऊया। इथे मी साच्यामध्ये मोठ्या आकाराची कुरडईची प्लेट घातलेली आहे आणि त्याच्या अशा कुरडया पाडून घ्यायच्या। तुम्ही छोट्या कुरडईची प्लेटसुद्धा घालून कुरडई पाडू शकता। इथे कुरडई घालताना कुरडईचा अशा प्रकारे एकच वेळा घालायचा आहे। तुम्ही जर जास्त जाड कुरडई घातली तर ती तळताना व्यवस्थित तळली जात नाही। इथे अशा प्रकारे सर्व कुरडया घातलेल्या आहेत। ह्या कुरडया 2 ते 3 दिवस उन्हामध्ये वाळवून घ्यायच्या आहेत। इथे तुम्ही बघू शकता मस्त अशी पांढरी शुभ्र कुरडई तयार झालेली आहे। मस्त दुप्पट तिप्पट अशी ही कुरडई फुललेली आहे आणि खायलासुद्धा अतिशय टेस्टी लागते। तर मैत्रिणींनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओसोबत। तोपर्यंत धन्यवाद।